आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे धुळ्यातून। धुळे जिल्ह्यातील विश्रामगृहात 1,84,00,000 रुपये सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। पैसे नेमके कोणाचे आहेत याचा शोध घेतला जातोय। मात्र आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहायकाच्या नावाने ही रूम बुक असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय। माजी आमदार अनिल गोटेंनी यावरून गंभीर आरोप केले आहेत। धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातल्या विकास कामांच्या पाहणीसाठी आलेल्या 11 आमदारांच्या शिष्टमंडळाच्या दौऱ्यादरम्यान हे मोठं प्रकरण घडलंय आणि त्यामुळे एकच खळबळ राजकीय वर्तुळात माजलेली आहे। अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या नावाने ही रूम बुक होती आणि या रूममध्ये 1,84,84,000 रुपयांची रोकड सापडली आहे। जवळपास 5 कोटी रुपये या शिष्टमंडळाला लाच म्हणून देण्यासाठी इथं आणण्यात आले होते असा आरोप अनिल गोटे यांनी केलेला आहे। माजी आमदार अनिल गोटे यांनी काल दुपारपासूनच या रूमच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं। आपले कार्यकर्ते त्यांनी या रूमच्या बाहेर बसवले होते। या रूममधून कोणी बाहेर जाऊ नये किंवा या रूममध्ये कोणी येऊ नये याची खबरदारी त्यांनी घेतली होती। पोलिसांना आणि तपास यंत्रणांना वारंवार संपर्क साधून सुद्धा त्यांना रिस्पॉन्स दिला जात नव्हता। अखेर प्रसिद्धी माध्यमांनी हे सगळं प्रकरण लावून धरल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी ज्यांनी हे प्रकरण बाहेर काढलं ते माजी आमदार अनिल गोटे आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर कैलाश गोरंट्याल माजी आमदार आहेत काँग्रेसचे, हे सुद्धा आपल्या सोबत आहेत या चर्चेमध्ये। कैलाश गोरंट्याल यांना बोलवण्याचं कारण म्हणजे ज्या अर्जुन खोतकरांच्या पीएवर संशय आहे या सगळ्या प्रकरणात ते अर्जुन खोतकर हे कैलाश गोरंट्याल यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत। कैलाश गोरंट्याल आणि त्यांच्यातला थेट सामना जालना मतदारसंघात नेहमी रंगत असतो आणि त्यावर कैलाश गोरंट्याल यांनी सुद्धा काही मागण्या केलेल्या आहेत। त्यामुळे त्यांना काय म्हणायचे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। आणि याशिवाय किरण सामंत आमदार आहेत शिवसेनेचे, त्यांना बोलवण्याचं कारण म्हणजे ज्या अंदाज समितीचा हा दौरा आहे त्या अंदाज समितीमध्ये किरण सामंत सुद्धा आहेत। आपण थेट गोटे साहेबांकडे जाऊया। गोटे साहेब, तुम्ही हा सगळा प्रकार काढलाय, काल दुपारपासून तुम्ही या सगळ्या प्रकाराच्या मागे होतात, काय नेमकं प्रकरण आहे आम्हाला सविस्तर सांगाल? असं आहे की या आमदारांच्या ज्या कमिट्या असतात, पब्लिक अकाउंट कमिटी, आदिवासी कमिटी, पंचायत राज कमिटी, या कमिटीचे जे आमदार सदस्य असतात ते 2-2, 3-3 दिवस दौऱ्यावर जातात पाहणी करायला। आणि त्यावेळेला ते खंडणी गोळा करतात। माझा शब्द नीट समजून घ्या, खंडणी आलं लक्षात? आणि मी ज्या वेळेला पंचायत राज कमिटीचा मेंबर होतो त्यावेळेला धुळ्यामध्ये ही कमिटी आली। त्यावेळेला जे अध्यक्ष होते पंचायत राज कमिटीचे, त्यांना मी रेस्ट हाऊसला सांगितलं की हे पैसे का गोळा करतात तुमचे लोक? त्यावेळेला जिल्हाधिकारी होते, जिल्हा परिषदेचे सीईओ होते, एसपी होते आणि आम्ही निवास करत जाईल, पुरावा द्या। मग 2 दिवसांनी माळी नावाच्या डेप्युटी इंजिनियरला 5,000 रुपये देत असताना, डेप्युटी सीओला 5,000 रुपये देत असताना मी त्याला अँटी करप्शन करणं पकडून दिलं काय। आणि हा घ्या पुरावा। मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली। परिणाम असा झाला त्या कमिट्या बरखास्त झाल्या। आता कमिट्या पुन्हा सुरू करताना देवेंद्र फडणवीसांनी भाषण केले, माझ्याकडे आहे सगळे रेकॉर्ड, की या कमिट्या आपण केल्या नाही याचं कारण भ्रष्टाचाराचे आरोप होतात। आता तुम्ही काय भ्रष्टाचार करू नका म्हणून त्यांनी त्या आमदारांना 2 शब्द सुनावले। हो, अगदी 2 दिवसांपूर्वीच तो कार्यक्रम झाला होता फडणवीसांचा। ऐका पुढे काय। आणि पहिला दौरा हा धुळ्यातच होता आणि गेले 15 दिवस महिन्यापेक्षा गेले आठवडाभर या ठिकाणी तालुका लेवलचे जे पशुसंवर्धन अधिकारी आहेत, आरोग्याचे खाली आहेत,
म्हणजे मेंटल पासून जेंटल पर्यंत. आणि सर्व महानगरपालिका, नगरपालिका, BIC या सगळ्या पैसे खाऊ अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा करायचा कार्यक्रम असा लीड आहे का. किशोर पाटील यांची अधिकृत ऑर्डर नियुक्तीपत्र अर्जुन खोतकरांनी दाखवावं. त्याची नियुक्ती जे झालेली विधिमंडळामध्ये एका जबाबदार अधिकारी मला फोन करून सांगितलं, अहो गोंडे साहेब आमच्या लोकांनाच नाही येते, पण हा कोण पंच आहे का तुमचा पैसे गोळा करणारा ते झाले का भगवा आहे कोण आहे कोण. पण गोटे साहेब काल दुपारी ज्यावेळेला काल नाही ना आपल्याला हा प्रकार नेमका काय त्या संदर्भात अधिक माहिती हवी की काल दुपारी तुम्हाला जेव्हा कळलं की या खोलीमध्ये पैसे आहेत त्यानंतर नेमक्या काय हालचाली झाल्या त्यानंतरच्या घडामोडी आम्हाला सांगा. त्याच्या आधी एक महत्वाची घडामोडी एक किशोर पाटील 15 मे 2025 ला धुळ्यात आले. रिझर्वेशन आहे 1 दिवसाचं, पण ते 21 तारखेपर्यंत धुळ्यात होते. अच्छा. हे रोज दिवसाचा रसीद घातल्याप्रमाणे इथल्या आर्मीशी आहे त्यांच्याकडे जायचे आदेश द्यायचे. मला हे एखाद्या शिपायाने सांगितलं ऑफिस मधल्या. अच्छा. चाललाय म्हणून काहीच. मग माझ्या कार्यकर्त्या सांगितलं की तू दिवसभर तिथे बसून राहा. अच्छा. आणि कोण कोण येतं काय काय येतं याची माहिती काढ. मग त्याने मला 4 वाजता सांगितलं अण्णासाहेब 4:45 ते 5 कोटी रुपये आले आहेत. अच्छा. तुला 11 कसा कळाला. तर तो त्याने मला सांगितलं की जो त्यांचा प्रायव्हेट ड्रायव्हर होता बाहेर ज्याच्यासाठी प्रायव्हेट गाडी आणली होती त्यांनी, त्या गाडीच्या ड्रायव्हरला त्यांनी चहा बिडी पाजून बिडी गाडी करून खुश केलं. आणि मग तिथे कळालं की महापालिकेकडनं 90 लाख रुपये आले, BIC कडनं 50 लाख रुपये आले. अच्छा. 25 हजार रुपये आले. असं मला कळाल. राजकारण करतोय ना. त्यांनी मला सांगितलं अण्णासाहेब याची भानगड आहे. मग मला कार्यकर्त्यांनी सांगितलं, म्हटलं मी 15 मिनिटात तिथे जाऊ. मी साधारण 5 वाजता पोहोचलो. माझ्या आधी एका गाडीमध्ये अनोळखी गाडीमध्ये MS-41 नंबर तिचा त्याच्यामध्ये गाडी होती. त्याच्यामध्ये जवळजवळ बॅगा भरून त्यांनी नेल्या. मी गेलो तिथे. त्याच्या आधी माझ्या आधी त्यांनी उद्योग केला होता आणि कुलूप स्वतःच कुलूप तुझ्या बापाची इच्छा असल्यासारखं काय बनतंय. हॅलो. हो हो तुमचा आवाज येतोय. तुमच्या आवाजामध्ये थोडासा डिस्टर्बन्स येतोय कारण तुमच्याकडे बहुधा रेंज दिसत नाही, पण तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. मी कैलाश गोरंट्याल यांच्याकडे जातोय. दरम्यान तुमच्या इथला जो रेंजचा प्रॉब्लेम आहे तो थोडासा सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करू आणि तुमच्याशी सलग नंतर संवाद साधतोय. गोरंट्याल साहेब, तुम्ही या सगळ्या संदर्भात
या सगळ्या संदर्भात गोटेंचं अभिनंदन केलं आणि तुम्ही असं सांगितलं की या सगळ्या प्रकरणात गोटेंनी जी भूमिका बजावली आहे ती उल्लेखनीय आहे आणि त्याचबरोबर तुम्ही असं म्हणताय की खोतकरांची आमदार पदावरून हकालपट्टी करा आणि जालन्यातली अशी अनेक प्रकरणं मी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना देणार आहेत. काय नेमका तुमचा आरोप आहे? सर्वप्रथम मी अनिल गोटे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. या वयात पण ते असा जे भ्रष्टाचारी लोकांविरुद्ध मोठा लढा करतात त्यांना मी सल्यूट करतो, त्यांचं अभिनंदन करतो. मुहूर्त अर्जुन खोतकर आणि भ्रष्टाचार हे काही नवीन नाहीये. हे जेव्हा जेव्हा आमदार झाला तेव्हा तेव्हा याने भ्रष्टाचाराचं प्रचंड लफडे जालन्यात केलेला आहे. यादी जर दाखवली तर फार मोठी यादी आहे. मी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की काय काय केलं याने. हे आमदार असताना दर्शना हॉटेल म्हणून आहे, याने बोगस NSC स्वतःच्या नावानं केलं. जालना रामनगर शुगर फॅक्टरी याने बोगस हस्तगत केलं. लालबाग जिनिंग हा त्यांनी असंच बोगस ऑक्शन म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑक्शन दाखवलं आणि स्वतःच्या नावाने घेतलेला आहे. याच्यानंतर त्याने फॉरेस्ट एक फार मोठी जगह आहे आमच्या जालन्यात. त्याचे नातेवाईक आहे ज्ञानेश्वर डोंगरे आणि त्याची बायकोचं, जे ज्ञानेश्वर डोंगरे याच्या शाळेत शिक्षक आहे, त्याला एवढा पैसेवाला नाहीये, तरी त्याच्या नावाने जालना फॉरेस्ट 4 एकर त्याने बलजबरीने घेतलेलं आहे. आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचा एक मॅटर आहे, सध्या मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही कारण आमची काही तयारी होऊ लागली म्हणून मी त्यात बोलत नाही. पण 1000 करोडपेक्षा जास्त करप्शन या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ह्या माणसाने केलेलं आहे. खरेदी विक्री संघाचा एक बिल्डिंग होता, त्या बिल्डिंगचं ऑक्शन करून स्वतःच्या मित्राच्या नावावर केलेलं आहे. हे तर शासकीय जमीन झालेले. आणि यांचे जे चेले चपाटे आहे, आपलं इरिगेशनचं जग आहे एक औरंगाबाद रोडवर, त्याचा एक नगरसेवक यांचा आहे, त्याच्यावर त्यांनी कब्जा केलेला आहे. त्याच्यानंतर जालन्यात आबळ फॅमिली म्हणून आहे, त्या आबळ फॅमिलीची जगावर याने कब्जा केला. याच्या जावाईच्या नावाने ते त्याने केलेलं आहे. आणि वहीद म्हणून आला मुद्दा लक्षात आला. फक्त मला सांगा, या सगळ्याबद्दल तुम्ही वेळोवेळी कंप्लेंट केलेली आहे का, की आता तुम्ही या संदर्भात काही कंप्लेंट करणार आहात? मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री? अटलजी बिहारीने सांगितलं बात जब होंगी तो दूर तक जाएगी. मी तुम्हाला सांगतो की आता आम्ही गप बसणार नाहीये. यांचे आतापर्यंत 50 पेक्षा जास्त प्रकरण आहे आणि माझ्याकडं आतापर्यंत त्याचे फार डिटेल आलेले आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार यांना तर भेटणार, पण अमित शाह आणि न खाऊंगा न खाणे दूंगा म्हणणारे आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीला पण आम्ही भेटणार आणि पूर्ण फाईल त्यांना दाखवणार की हा माणूस असा करतो. या माणसावर 2दा ईडी आलेली, पण ईडी काही करत नाही. आणि आमची मागणी आहे की याच्यावर जे करप्शनचे आरोप आहे याच्यावर गुन्हे दाखल पाहिजे आणि याच्या आमदारकी रद्द झाली पाहिजे, ही मागणी राहणार. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही सुद्धा विधिमंडळात अनेक वर्ष काम केलेलं आहे, अनेक टर्म तुम्ही काम केलेलं आहे. ही जी अंदाज समिती असते, विधिमंडळ अंदाज समिती म्हणजे पब्लिक अकाउंट्स कमिटी, याचं नेमकं काम कसं चालतं या संदर्भात तुमच्याकडनं मला माहिती जाणून. मागच्या रेजिम मध्ये मी आश्वासन कमिटीचा अध्यक्ष होतो. ज्या फ्लोअरवर जे मंत्री आश्वासन देतात आणि 90 दिवसात ते जर केलं नसेल तर ते आमच्याकडे येतात आणि ते 90 दिवसानंतर त्याला निकाली लागण्याचं काम आम्ही करतोय. आम्ही सेक्शन वाईज घेतो. जर नगरविकास खातं घेतलं तर नगरविकास खात्याचे पूर्ण अधिकारी येतात आमच्याकडे आणि जे आश्वासन मंत्र्यांनी दिले पूर्ण का झाले नाही त्याच्यावर आमचे प्रश्न होतात आणि ते उत्तर देतात. जर समाधान झालं तर आम्ही सोडून देतात, नाही समाधान झालं तर मग आम्ही त्यांची चौकशी लावतोय. आणि काही मंत्री आम्हाला पत्र पाठवतात की बाबा हे अमुक अमुक प्रकरण तुम्ही बघला, तर आम्हाला बघावं लागतं. अगदी. अनिल गोटे आपल्याशी पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क आपला झालेला आहे. गोटेजी, तुम्ही आत्ता जो आरोप केलेला आहे की या समितीला लाच देण्यासाठी हा पैसा जमा केला जात होता, काही नंदुरबार आणि धुळेमधल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी अंदाज समिती येणार होती, ही अंदाज समिती आली होती का? त्यातले काही सदस्य आले होते का? आणि हा पैसा त्यांच्यासाठी गोळा केला होता, नेमकी कामं कोणती होती ज्याच्यात त्रुटी आढळल्या होत्या? मला असं सांगण्यात आलं की पुन्हा एकदा अनिल गोटे यांचा संपर्क तुटलेला आहे, काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम त्यांचा आहे. गोरंट्यालजी, तुम्ही आता सांगत होतात की या समित्या कशा पद्धतीनं काम करतात. मला हे सांगा की अशा पद्धतीनं एखाद्या म्हणजे कॅगनी एखाद्या कामावर ठपका ठेवला असेल तर त्याच्यावर
त्याची तपासणी करण्याची जबाबदारी या अंदाज समितीवर असते. अंदाज समितीची कामं अशी असतात की सरकारनं केलेला खर्च हा विधिमंडळानं मंजूर केलेल्या अर्थसंकल्पानुसार आहे का हे तपासणं, किंवा खर्च योग्य पद्धतीनं काटकसरीनं होतोय का हे तपासणं. आणि अशा वेळेला या समित्यांमध्ये जे सदस्य असतात, या सदस्य आता 11 जणांची समिती आहे आणि गोटेजींनी असा आरोप केलेला आहे की या 11 सदस्यांनी जी पाहणी केली होती आणि ज्या पाहणीमध्ये काही कामांमध्ये त्रुटी आढळल्या होत्या त्याचा रिपोर्ट देऊ नये यासाठी ही लाच देण्यासाठीचा हा पैसा होता, अशा स्वरूपाच्या त्यांच्या आरोपाचा आशय आहे. तुम्हाला खरंच असं वाटतं का की अशा ज्या समित्या असतात त्या अशाच पद्धतीनं काम करत असतात? हे बघा, मी पहिल्यांदा अगोदरच सांगितलं की भ्रष्टाचार आणि अर्जुन खोतकर एका सिक्क्याचे 2 बाजू आहे. त्यांना पैसे कमवण्यासाठी तो काही करू शकतो हे मी अगोदरही सांगितलं. माझा एक आहे की कॅगने जे ऑब्जेक्शन दाखल केलं त्याची वेगळी कमिटी असतात, त्याला लेखाजोख समिती म्हणतात. आणि मी जे कमिटीवर होतो ते आश्वासन कमिटीवर होतो. आणि आश्वासन मंत्र्यांनी जर पूर्ण केले नाही, आमदाराने जे प्रश्न विचारले की आमच्याकडे पाणी नाहीये, आपण किती दिवसात करणार, मंत्री म्हणतो मी पुढच्या हप्त्यात करतो, पण 90 दिवस झाल्यानंतर ते आमच्या टेबलमध्ये येतात. मग आम्ही त्या संबंधित सेक्रेटरीला विचारून घेतो की बाय मंत्र्यांनी आश्वासन दिलं पण आपण का करत नाही, असं आम्हाला बोलावं लागतं. आणि समाधानक उत्तर आला तर वेल अँड गुड असतं, नाही आलं तर मग आम्ही थोडा त्यांना पनिशमेंट काय करायचं, पनिशमेंट म्हणजे आम्हाला जे अधिकार दिले ते अधिकार वापरतात आम्ही. अगदी गोरंट्यालजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. आपण पाहतोय की एक धुळ्यात जो धक्कादायक प्रकार आलेला आहे समोर आणि त्यामुळे या समितींच्या कामकाजावर सुद्धा प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. धुळ्याचं हे रोकड प्रकरण आहे. 1,84,00,00,000 रुपयांची रोकड सापडलेली आहे आणि हे 2 कोटी रुपये नेमके कुणासाठी आले होते अशा स्वरूपाचा सवाल या निमित्तानं निर्माण झालेला आहे. कैलाश गोरंट्याल आपल्या सोबत आहेत आणि त्यांना काहीतरी बोलायचं. शेवटचा मुद्दा कैलाश गोरंट्यालजी. अनिल गोटे साहेबांनी सांगितलं की ते जेव्हा गेस्ट हाऊसवर गेले तेव्हा MH-21 नावाने एक गाडी होती, MH-21 म्हणजे जालना पासिंग, त्यात काय पैसे देऊन गेले, पैसे घेऊन ती गाडी निघून गेली. माझी विनंती आहे आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते एक कमिटी गठन केली, त्या कमिटीला निवेदन आहे की सीसी कॅमेरे असेल त्या गेस्ट हाऊसवर आणि त्या सीसी कॅमेऱ्यामध्ये ते गाडीचा नंबर येईल, गाडी कोणती आहे, इनोवा आहे की फॉर्च्युनर आहे, MH-21 ते माहित पडेल. आणि सीसी कॅमेऱ्याच्या आधारावर या माणसावर गुन्हे दाखल केला पाहिजे, खोतकरवर केला पाहिजे आणि त्याचे PA किशोर हा शासकीय PA प्रायव्हेट नाही, या दोघांवर गुन्हे दाखल झाला पाहिजे. अगदी आपल्यासोबत अनिल गोटे पुन्हा आलेले आहेत, पुन्हा जोडले, त्यामुळे ते एक जो अर्धवट राहिलेला मुद्दा आहे तो त्यांना विचारू इच्छितो. गोटेजी, ज्या कामासाठी हा पैसा आला होता असा तुमचा आरोप आहे, म्हणजे या अंदाज समितीतल्या सदस्यांना देण्यासाठी हा पैसा आला होता अशा आशयाचा तुमचा आरोप आहे. कोणती अशी कामं होती ज्याच्यात त्रुटी आढळल्या होत्या आणि त्या त्रुटी त्याचा अहवाल बनवू नये म्हणून हा पैसा त्यांना दिला जाणार होता? अहो, देवेंद्र फडणवीसांच्या ह्याच्यामध्ये त्रुटी शोधणं काय हे म्हणजे गवतामध्ये सुई शोधण्यासारखं आहे. सगळं त्रुटी भरलेला काय असा कुठे रस्ता असतो का? कॉन्क्रीट, मग डांबर, मग पुन्हा कॉन्क्रीट असे रस्ते केले त्यांनी, त्यांच्या पक्षाच्या लोकांनी. ते काय सापडणार तिथे? काय त्रुटी हा विषय नाहीये. विषय आहे की तुम्ही जर इतके खाल्ले तर आम्हाला इतके द्या. अच्छा, हा विषय आहे. आता या संदर्भात तुम्ही कसा पाठपुरावा पुढे करणार आहात, हे प्रकरण पुढे कसं नेणार आहात? असं आहे की मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, माझं या सरकारवर काही इतका विश्वास नाही. हे एक वाक्य. दुसरं वाक्य, मी काल संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत जुळ्याचे SP, कलेक्टर, IG, करप्शन या सगळ्यांना फोन करत होतो. एकही कुत्रा तिथे आला नाही. कुत्रा म्हणजे पोलीस नाही, पोलीस आला नाही तिथे. काय असं मी SP ला मेसेज दिला की तुम्ही मला 10 मिनिटात येणार होते, आता रात्रीच्या 11 वाजत झाले, तुम्ही आलेच नाही. काय पण दरम्यानच्या काळात मिलिटरी आहे,
हे सगळं प्रकरण लावून धरल्यामुळे त्याला झकमारलं यावं लागलं. आता माझा अँटी करप्शन, पोलीस आणि CID यांच्यावर अजिबात विश्वास नाही. हे सगळे देवेंद्रच्या घरामध्ये काही या ठिकाणी उच्च पदावर बसवलेले आहेत. असे काय निकाल देणार हो? काय असं गोरंट्याल साहेबांनी सांगितलं की अर्जुन खोतकराच्या 5-6 भानगडी मी इथे जयकुमार रावल यांच्या 21 भानगडी पाठवल्या. 21 राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि आव्हान दिले की मला खुर्द झाला, तुम्ही सांगा ती शिक्षा भोगायची आहे. त्यांच्याकडे काय अपेक्षा करणार? 50,000 कोटी रुपये इरिगेशनचा फ्रॉड करणारा माणूस उपमुख्यमंत्री होतो, अर्थमंत्री होतो, राज्याच्या तिजोरी देखील देतात. 300 कोटी रुपयाची चौकशी आली. एकनाथ शिंदे ते मुख्यमंत्री होतात, उपमुख्यमंत्री होतात. काय असं मला सांगा, अशा सरकारकडे तुम्ही काय अपेक्षा कराल? ती अपेक्षा मी करतो. नाही, तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा कराल, आम्ही सुद्धा तो हे प्रकरण लावून धरूच. पण दुसरा एक मुद्दा असा आहे की आता हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर तरी सुद्धा याची दखल घेतली गेली आहे का? कोणाला अटक करण्यात आली आहे का? काही चौकशी सुरू झाली आहे का? तुमच्याकडे काय माहिती आहे? अजून FIR सुद्धा दाखल केलेली नाही. अतिशय धक्कादायक अशी माहिती तुम्ही देताय. FIR सुद्धा दाखल झालेली नाही. पण ज्या किशोर पाटलांचं तुम्ही नाव घेताय त्या किशोर पाटलांचा काही पत्ता लागलाय का? ते आता तिथे आहेत धुळ्यात की परागंदा झालेत? काल दुपारपासून ते गायब झालेले आहेत. 6 वाजेपासून इथे रेस्ट हाऊसला एकावर 2 बाळा. आम्ही तिथे बसल्यानंतर कुठे गेले होते, कुठे होते रात्री, का नाही आले? काय असं आहे की हम नंगे तुम नंगे सब नंगों का व्यापार, असं हे सगळं सरकार चाललेलं आहे. जे माझा वेळ संपतोय, वेळ माझा या बुलेटिन मधला संपतोय. थोडक्यात मला सांगा, आता या केसचं काय स्टेटस आहे? पोलिसांनी या केसची, तुम्ही म्हणता FIR सुद्धा अजून दाखल झालेली नाही, पण सकाळी ज्या अर्थी पोलीस आले असतील, काहीतरी कारवाई पोलिसांच्या लेवलला चालली असेल ना? काहीही नाही. या केसचं स्टेटस काल जे 4 वाजता होतं, 4:30 वाजता आहे. बोला, काय सांगू? अच्छा, अजूनही यावर काही कारवाई झालेली नाही असं तुमचं म्हणणं आहे. धन्यवाद, तुम्ही ही सगळी माहिती दिली त्याबद्दल. आपण पाहतोय अतिशय धक्कादायक असा प्रकार आहे. गोटे जर म्हणत असतील त्याप्रमाणे जर अजूनही या संदर्भात FIR दाखल झाली नसेल किंवा पोलिसांकडून, तपास यंत्रणांकडून कोणतीही कारवाई सुरू झाली नसेल तर अतिशय धक्कादायक असा प्रकार आहे. आणि अशा पद्धतीनं शासकीय समित्यांचं काम चालत असेल तर तो विचार करण्याजोगा विषय. आणि या प्रकरणात मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी जरूर लक्ष घालावं. कारण या सगळ्या आरोपांनंतर आता अर्जुन खोतकर यांनी हे आरोप फेटाळलेले आहेत. सकाळी या सगळ्या प्रकरणावर अनिल गोटे बोलले, त्याचबरोबर संजय राऊत बोलले आणि त्यानंतर हे आरोप अर्जुन खोतकर यांनी फेटाळलेले आहेत. पण या सगळ्या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे. ज्या पद्धतीनं गोटे असतील किंवा राऊत असतील हे असं म्हणतायत की CBI चौकशी करा किंवा अँटी करप्शन ब्युरोकडनं चौकशी करा. या सगळ्या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे. आता पाहायचं तितकं आहे की याचा पुढचा अंक नेमका कसा असणार आहे, पुढची चौकशी नेमकी कशी असणार आहे. या दोघांचेही धन्यवाद. कैलाश गोरंट्याल आणि अनिल गोटे यांनी या चर्चेत भाग घेतला आणि या चर्चेमध्ये आपली मतं मांडली, माहिती दिली, त्याबद्दल दोघांचेही धन्यवाद. या बुलेटिनमध्ये इतकंच. ताज्या आणि अपडेटेड बातम्यांसाठी बघत रहा NDTV मराठी.